त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। ॐ स्वाहा भुवः भूः ॐ सः जूं हौं ॐ। प्रकरण 12 DNA. वृत्तपत्रामध्ये आपण नेहमीच वाचत असतो एखाद्या व्यक्तीचे पालकत्वाचे विषयी. ज्यावेळी निर्णय घ्यायचा असतो त्यावेळी मेडिको लिगल म्हणजे न्याय वैद्यकशास्त्राची मदत घ्यावी लागते. ते न्याय वैद्यकशास्त्र 2 व्यक्तींमधील साधर्म्य जनुकांच्या आधारे सिद्ध करतात. ही जनुके म्हणजेच DNA. हा DNA केंद्रकातील नसून सूत्रकणिकेतील DNA असतो. DNA म्हणजे मूलद्रव्याचा घटक की ज्यामध्ये सर्व जिवंत प्राणीमात्र व विषाणू तसेच जीवाणू यांची वाढ, प्रगती, कार्य आणि पुनरुत्पादन याबाबत जनुकीय नोंद सांकेतिक भाषेत नोंदवलेली असते. DNA आणि RNA हे 2 प्रकार आहेत. सर्व प्रकारच्या प्राण्यांच्या जिवंत राहण्यासाठी ज्या मुख्य घटकांची आवश्यकता आहे त्यात ते मोडतात. त्याचबरोबर लिपिड म्हणजे चरबी, प्रोटीन, प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्स म्हणजे साखर यांचीही जिवंत राहण्यासाठी आवश्यकता असते. जवळजवळ सर्व DNA मूलद्रव्य घटकांना 2 उभे स्तंभ असतात. ते स्तंभ एकमेकांभोवती स्प्रिंगसारखे गुंडाळलेले असतात. त्यातूनच डबल हेलिक्स तयार होतात. या उभ्या स्तंभांना पॉलिन्यूक्लिओटाइड्स असे नाव आहे. या स्तंभातील प्रत्येक घटकाला न्यूक्लिओटाइड असे संबोधले जाते. या प्रत्येक घटकात नत्र असलेल्या 4 जोड्या असतात आणि ह्या 4 जोड्यांना वेगवेगळी 4 नावंही आहेत. त्याचबरोबर या घटकांमध्ये जी साखर असते तिचे नाव डीऑक्झिरायबोस असे आहे. शिवाय त्यात एक फॉस्फेट ग्रुपही आहे. हे सर्व घटक न्यूक्लिओटाइडच्या ज्या साखळीने बांधले जातात त्यांना कॉव्हॅलंट बॉन्ड्स असे संबोधतात. त्यामुळेच एकाआड एक असा साखर व फॉस्फेट यांचा एक कणा तयार होतो. या स्तंभाची जोडणी नत्र असलेल्या जोड्यांबरोबर केली जाते. त्या बंधाला हायड्रोजन बॉन्ड असं म्हणतात. जगात एकूण न्यूक्लिअर बेसच्या 9.0/10⁻³ एवढ्या जोड्या आहेत आणि त्याचं वजन 50 बिलियन टन इतकं भरेल. या तुलनेत पृथ्वीचा एकूण भार 4 ट्रिलियन टन इतका आहे. DNAचे जैविक माहिती साठवणे हे कार्य आहे. DNAचे स्तंभ सहजासहजी मोडून पडत नाही. जेव्हा हे स्तंभ एकमेकांपासून वेगळे होतात तेव्हा ती माहिती दोन्हीकडे सारखीच दिली जाते. DNAच्या एकूण संख्येपैकी फक्त 2% DNAची उकल होऊ शकलेली आहे. यावरून त्यात अजून कितीतरी रहस्य दडलेली असावीत व आजची माहिती म्हणजे फक्त हिमनगाचे टोक आहे हे लक्षात येतं. दोन्ही स्तंभ एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जातात. त्यामुळे ते एकमेकांना समांतर नाहीत. प्रत्येक साखरेच्या घटकाला न्यूक्लिअर बेसच्या जोड्यांपैकी एक जोडी चिकटलेली असते. स्तंभाबरोबर झालेली या जोड्यांची मांडणी मध्येच जैविक माहिती नोंदवलेली असते. म्हणजेच संक्षिप्तीकरणाच्या पद्धतीने DNAचा वापर उदाहरणादाखल म्हणून आपण RNAची निर्मिती करतो. जनुकीय नोंदणीत या RNAचे स्तंभाचे भाषांतर होते व त्यामुळे अमायनोची क्रमवार मांडणी समजते. ही अमायने ॲसिड प्रथिनातील असतात. या पद्धतीस ट्रान्सलेशन असं म्हणतात. पेशींच्या विभाजनाच्या क्रियेत या रंगसूत्राची दुसरी प्रत तयार होते. या क्रियेला DNA रेप्लिकेशन असे नाव आहे.
या क्रियेमुळे प्रत्येक पेशीला आपला मूळ रंगसूत्राचा संच मिळतो. मूळ पेशींच्या स्वरूपातील सजीव, प्राणी, वनस्पती, बुरशी आणि मूळ पेशी म्हणजे प्रोटेस्टा यांच्या DNA साठा केंद्रकात करतात. सूत्रपट्टिकेचा काही भाग सूत्रकणिका व हरितकणिका यामध्ये साठविला जातो. या सूत्रकणिकेस अथवा हरितकणिकेस ऑर्गनेल या नावाने संबोधिले जाते. याच्या विरुद्ध मूळ पेशींमध्ये सूत्रपट्टिकेची साठवण यांच्यामधील पातळ द्रव्यांमध्येच केली जाते. प्रथम पेशींमध्ये जी रंगसूत्रे असतात त्यातील सूत्रपट्टिकेची रचना व्यवस्थितपणे व दाबून बसवण्यासाठी हिस्टॉन सारख्या प्रथिनांचा वापर केला जातो. या हिस्टोनला क्रोमॅशन असेही म्हटले जाते, कारण हिस्टॉन स्टेनमुळे रंगवले जातात. या हिस्टॉनच्या मदतीनेच DNA व इतर प्रथिने यातील इंटरॅक्शन घडते. सूत्रपट्टिकेतील कोणत्या भागांचे संक्षिप्तीकरण करायचे यावर हिस्टोनमुळे नियंत्रण ठेवले जाते. सूत्रपट्टिकेच्या म्हणजे DNA शोध प्रथम 1869 साली फ्रेडरिक मिश्चर या शास्त्रज्ञांनी लावला. त्यातील मूलद्रव्य रचना जेम्स वॅटसन आणि फ्रान्सिस क्रिक यांनी 1952 मध्ये शोधली. त्याच्या रचनेचे रहस्य एक्स-रे डिफ्रॅक्शन या पद्धतीने प्रथम रोशित फ्रँकलिन यांनी केले. सूत्रपट्टिकेची गुणवैशिष्ट्ये अथवा जनुकसूत्राची वैशिष्ट्ये. DNA एक लांब पॉलिमरने बनलेला आहे. त्यात न्यूक्लिओटाइडचेच घटक वारंवार आलेले आहेत. सूत्रकणिकेची रचना अस्थिर असते. सर्व प्राणीजातीत डबल हेलिक्सच्या साखळ्या एकाच आसाभोवती गुंडाळलेल्या असतात. त्याची युनिट्स 34 इतकी असते, 3.4 नॅनोमीटर, आणि त्याची त्रिज्या म्हणजे रेडियस 1.0 नॅनोमीटर इतकी असते. रुंदी 2.2 ते 2.6 नॅनोमीटर इतकी असते. एका न्यूक्लिओटाइडची युनिटची लांबी 0.33 एवढी असते. जरी न्यूक्लिओटाइडचा एक घटक खूप लहान असला तरी लाखो घटक वारंवार तयार होऊन त्यांच्या प्रचंड लांब DNA तयार होत असतो. उदाहरणार्थ, माणसाच्या क्रोमोसोम नंबर 1 मध्ये DNA मध्ये अंदाजे 220 मिलियन जनुकांच्या जोड्या असतात. जिवंत प्राणीमात्रांमध्ये DNA एकटा मूलद्रव्याच्या घटकांच्या स्वरूपात नसतो, तर 2 मोलिक्यूल जोडीने एकमेकाला घट्ट धरून व एकमेकात गुंफलेल्या स्वरूपात असतात. न्यूक्लिओटाइडमध्ये बॅकबोनचा म्हणजे शुगर आणि फॉस्फेटचा एक भाग आणि न्यूक्लिअर बेसची एक जोडी अशी त्याची रचना असते. ज्या पॉलिमरमध्ये अनेक न्यूक्लिओटाइडचे घटक असतात त्याला पॉलिन्यूक्लिओटाइड असंही म्हणतात. DNAच्या स्तंभांमध्ये असलेली साखर ही 2 डीऑक्झिरोबोस म्हणजेच पेट्रो शुगर आहे. यात कार्बनचे 5 घटक असतात. या साखरेचे स्तंभातील भाग एकमेकांना वेगवेगळ्या ग्रुपने जोडलेले असतात. शुगर रिंग 3ऱ्या आणि 5व्या कार्बनच्या ॲटमला फॉस्फेट ग्रुप हे चिकटतात. डबल हेलिक्समध्ये एका स्तंभातील न्यूक्लिओटाइड दुसऱ्या स्तंभातील न्यूक्लिओटाइडच्या बरोबर उलट्या दिशेने फिरत असतात. न्यूक्लिओबेसचे वर्गीकरण. याचे वर्गीकरण A and G आणि C and T ने केले जाते. DNAची मोडतोड. DNAची मोडतोड म्युटाजीन्समुळे होते. म्युटाजीन्स एकतर ऑक्सिडायझिंग एजंट किंवा अल्केनॅटिंग एजंट असतात, अथवा ते अल्ट्राव्हायोलेट लाईट किंवा एक्सरेज असू शकतात. DNAची मोडतोड कोणत्या प्रकारची होते हे ती कोणत्या म्युटाजीन्समुळे होते त्यावर अवलंबून असते. या जनुकांचा शोध प्रथम फ्रेडरिक मिशेर ह्यांनी 1869 मध्ये लावला. त्याची रचनात्मक मांडणी रोझलिंग फ्रँकलिन यांनी 1953 मध्ये जगासमोर मांडली. आज विविध प्रयोगातून
विविध अभ्यासातून जेनेटिक जनुकशास्त्र पुढे जनुक तंत्रज्ञान पुढे आलंय. आपण थोडक्यात याचा आढावा घेणार आहोत. मोडतोड म्हणजे काय, तर हे एक न्यूक्लिक ॲसिड आहे. ह्याचा एक घटक म्हणजे मॉलिक्यूल हा गुणसूत्रांबद्दलची संपूर्ण माहिती देतो. कोणत्याही प्राणीमात्राच्या संदर्भात त्याची निर्मिती, वाढ, कार्य, पुनरुत्पादन याबाबत माहिती मिळू शकते. याच DNA द्वारे व्हायरसची माहिती मिळते. ते व्हायरस जीवन जगणारे वा अजीवन जगणारे असे असतात. याची अजून खात्री पटलेली नाही. DNA म्हणजे न्यूक्लिक ॲसिड आणि त्याचे 3 प्रमुख भाग: न्यूक्लिक ॲसिड, प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स. न्यूक्लिक ॲसिड, कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स या तिन्हींची गरज जिवंत प्राणीमात्रांच्या निर्मितीसाठी नाही. निर्मितीचा व DNAचा संबंध नाही, परंतु निर्मिती कशापासून झाली ह्याचे ज्ञान मात्र मिळते. DNAची रचना. बहुतांश सर्व DNA हे 2 उभ्या स्तंभांचे बनलेले असतात. हे स्तंभ स्प्रिंगप्रमाणे किंवा गोल जिन्यांप्रमाणे एकमेकांमध्ये अत्यंत व्यवस्थित रीतीने गुंफलेले असतात. यांनाच डबल हेलिक्स असंही म्हणतात. हे स्तंभ नायट्रोजनच्या असंख्य न्यूक्लिओटाइडनी बनलेले असतात. या स्तंभाचा पीच 3.4 नॅनोमीटर आहे आणि त्रिज्या 1.0 नॅनोमीटर आहे. प्रत्येक न्यूक्लिओटाइड नायट्रेट बरोबर AGCT म्हणजेच ॲडनिन, गॉनिन, सायट्रोसेरिन व थायमिन अशा 4 न्यूक्लिओसोबत एकत्र आलेले आहेत. एक नायट्रोजन अधिक 4 नायक्लोजेन म्हणजेच एक DNA बरोबर एक रिबोसोम प्लस न्यूक्लिअर बेस प्लस AGCT प्लस पॅस्टेल. वरील सर्व हायड्रोजनमुळे एकमेकांना जोडलेले हे असतात. DNAची साखळी 2.2 ते 2.6 नॅनोमीटर रुंद असते. पृथ्वीवर हे खूप मोठ्या संख्येने असून ते साधारणपणे 5.0 बाय 10⁻37 एवढे असतात. त्याचं वजन अंदाजे 50 बिलियन टन्स एवढं आहे. पृथ्वीचा एकूण मास म्हणजेच भाग हे जवळपास 4 ट्रिलियन टन्स ऑफ कार्बन इतका आहे. पेशींची जैविक माहिती. पेशींची जैविक माहिती DNAमध्ये साठवलेली असते. DNAचा सांगाडा होत नाही. DNAच्या दोन्ही स्तंभात सारखीच माहिती दडवलेली असते. ह्या DNAमधील 98% मनुष्य प्राण्यांमधील कोणतीही माहिती देत नाहीत, परंतु फक्त 2% DNA हे सांकेतिक स्वरूपात माहिती उपलब्ध करून देतात. त्यांच्यापासून मिळणारी माहिती एका विशिष्ट सांकेतिक भाषेत त्यामध्ये दडवलेली असते. हे दोन्ही स्तंभ एकमेकांच्या विरुद्ध दिशेने फिरतात. यालाच अँटीपॅराटर असंही संबोधलं जातं. शरीरातील प्रत्येक साखळीच्या घटकास म्हणजेच प्रत्येक साखळीच्या कण्यास एक न्यूक्लोबेस चिकटलेला असतो. 2 स्तंभातील 4 न्यूक्लोबेसच्या वेगवेगळा क्रम ही सांकेतिक भाषा ठरविते, जी 2% DNAत साठवलेली असते. ज्याप्रमाणे पूर्वीच्या काळी टेलिग्राम व्यवस्थेमध्ये जसे 2 शब्द कडकट्ट असे होते, त्यास टरकुड असे संबोधले जाते. त्या भाषेच्या द्वारे पूर्वी टेलिग्राम दिले जात असत. याप्रमाणे 2 स्तंभातील सांकेतिक भाषा आधारलेली आहेत. त्या भाषेचे ज्ञान करून घेणे व ती समजून घेणे हा ह्या तंत्राचा भाग आहे. प्रोटीनोमधील ॲमिनो ॲसिडचा क्रम RNA ट्रान्स ठरवतात. ते त्यांच्या जनुकीय भाषेप्रमाणे म्हणजेच जेनेटिक कोडप्रमाणे RNA ट्रान्स किंवा DNA ट्रान्समधून तयार होतात व याच प्रक्रियेला ट्रान्समिशन असे म्हणतात. थोडक्यात ट्रान्समिशन म्हणजेच ह्यांच्याद्वारे तयार होणाऱ्या कोडवर्डचे रूपांतर. क्रोमोझोम म्हणजेच रंगसूत्र. पेशींमध्ये एखाद्या लांब पट्टीप्रमाणे DNA मांडून त्याचा क्रोमोझोम तयार होतो. क्रोमोझोम म्हणजे रंगसूत्रे. DNA हे सूत्रकणिकेत मायटोकॉन्ड्रियात गोलाकार असतात, तर केंद्रकांमध्ये ती उभ्या पट्ट्यांसारखी असतात.
याच्या एकंदर 23 जोड्या असतात. या जोड्या केंद्रकात असतात तर सूत्रकणिकेत नसतात. युकॅरिओटिक बहुपेशीय सजीवांमध्ये म्हणजे जनावरे, झाडे यांच्यामध्ये बहुतेक सर्व DNA हे एका केंद्रकात असतात. काही ठिकाणी सूत्रकणिकेत तर काही ठिकाणी हरितद्रव्यांमध्ये. म्हणूनच वनस्पती हिरव्या असतात. प्रोकॅरियोटिक एकपेशीय सजीवात म्हणजेच बॅक्टेरिया, ऑर्काई यांच्यामध्ये सूत्रकणिका, मायटोकॉन्ड्रिया फक्त सायटोप्लाझ्म यामध्ये असतो. रंगसूत्रात हिस्टोन सारखे प्रोटीन्स व्यवस्थित रचून व दाबून DNA मध्ये साठवलेले असतात. हे DNA मधील ट्रान्स्क्रिप्टायझर म्हणजेच माहिती गोळा करण्यासाठी मदत करतात. DNA पुन्हा पुन्हा न्यूक्लिओटाइडपासून बनवलेली लांबलचक पट्टी असून तिची लांबी साधारण 34 नॅनोमीटरमध्ये साठवलेली असते. न्यूक्लिओटाइड एका DNA मध्ये लक्षावधी न्यूक्लिओटाइड्स असू शकतात. माणसाच्या रंगसूत्रात 220 मिलियन DNAच्या जोड्या असतात. त्यांची एकरेषीय लांबी 85 मिलीमीटर एवढी होते. जिवंत प्राणीमात्रांमध्ये DNA हे 2 म्हणजे जोडीने असतात व बांधलेलेही असतात. जेव्हा न्यूक्लिओटाइडचे विभाजन होते तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांच्या बाजूचे दोन्ही स्तंभ त्याबरोबर जातात. न्यूक्लिओटाइडचे विभाजन स्तंभासहच होते. साधारणतः जेव्हा एका न्यूक्लिओबेस बरोबर शुगर असते तेव्हा त्यास डीऑक्झिरायबोज असंच म्हणतात. या स्तंभांना पॉलिन्यूक्लिओटाइड म्हणतात. DNAचे 2 स्तंभ एकमेकांपासून जिपरासारखे वेगळे करता येतात. मोठी ताकद किंवा उष्णता वापरून ते एकमेकांपासून विलग करतात. ते वेगळे केल्याने जनुकीय संख्येत माहिती प्रत्येक गटाबरोबर द्विरुक्त होते. त्याचप्रमाणे अनंत DNA तयार होतात. ही क्रिया उलटविणे वैशिष्ट्यपूर्ण असून त्याला वितळणे किंवा मेल्टिंग असं म्हणतात. अधिक उष्णता आणि क्षाराचे प्रमाण वाढल्यास नुकसान नाही, परंतु pH कमी झाल्यास ही क्रिया घडते. DNAचे स्थैर्य. एकंदरीत प्राणीमात्रांच्या अभ्यासात DNAचे स्थैर्य महत्त्वाचे आहे. ते बहुतांश GC, ग्वानिन आणि सायटोसेरिन यावर अवलंबून असते. त्याचप्रमाणे DNAच्या लांबीवर त्याची स्थिरता अवलंबून असते. DNA जेवढी लांब तेवढी ताकद जास्त. DNAचा स्तंभ त्यामध्ये GC प्रमाण जास्त, ते एकमेकातील क्रियेसाठी सबल. ज्या DNAची लांबी कमी व ज्यामध्ये ATचे प्रमाण जास्त ते कमजोर असं म्हणतात. AT प्रमाण जास्त असलेले कमजोर दुभाजनास सोपे. DNAचे 3 प्रकार असतात: ddNA, bDNA, zDNA. B आणि Z नेहमी कार्यरत असतात. DNAची मोडतोड. DNA मोडतोड किंवा त्यावर आघात करणाऱ्याला म्युटॅजेन असं म्हणतात. 3 प्रकारचे आघात झाल्यावर DNAची मोडतोड होते: ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे आम्लधर्मीय, अल्काईन एजंट अल्कधर्मीय, तीव्र किरणोत्सर्जामधून विद्युत चुंबकीय लहरीतून उष्णता. माणसातील प्रत्येक पेशीमध्ये ज्वलन झाल्याने नुकसान झालेले अंदाजे 1,50,000 बेस नष्ट झाले आहेत. या आघाताने 2 स्तंभात मोडतोड होते. अशा प्रकारे स्तंभ तुटल्याने कॅन्सर होतो. म्हणूनच या आघाताला महत्त्व आहे. माणसाचे आयुष्य जास्त झाल्यास या उभ्या स्तंभाचे प्रमाण वाढून कॅन्सर होऊन मरणाची शक्यता वाढते. नैसर्गिकरित्या DNAचे नुकसान होते. तिला सामान्य पेशीतील घटना असे म्हणतात. या घटनेत पुन्हा क्रियाशील पेशी होतात. त्याचबरोबर पेशींमध्ये पाण्याचं विघटन होतं. त्यातून बरंचसं नुकसान भरून निघतंय. तरी सस्तन प्राण्यांमध्ये जसे वय वाढेल तसे नुकसान होणाऱ्या DNAचे प्रमाण सुद्धा वाढत जाते. हे वाढते प्रमाण वृद्धत्वाला कारणीभूत ठरते. 2 जवळच्या जनुकांच्या जोड्यांमध्ये म्युटॅजेन असतात. या मांडणीला इंटरकॅलेशन असं म्हणतात. हे इंटरकॅलेट बहुतेक करून ॲरोमॅटिक व प्लॅनर मोलॅक्युलस असतात. हे म्युटॅजेन 2 जोड्यांच्या मध्ये पक्के बसण्यासाठी असून DNAचे 2 उभे स्तंभ जे स्प्रिंगसारखे गुंडाळलेले असतात
त्यांचे पिळे सुटतात. म्युटॅजेन DNA मधील गुणसूत्रांचे उकलीकरण करतात. DNAच्या माहिती संकलन आणि द्विरुक्तीकरणाच्या गुणधर्मानुसार इतर टॉक्सिन कॅन्सरच्या किमोथेरपीसाठी वापरले जातात. यामुळेच जलद वाढणाऱ्या कॅन्सरच्या पेशींवर त्याचा उपयोग केला जातो. ह्याचं जैविक कार्य DNAच्या कॉपीज तयार करणे म्हणजे रेप्लिकेशन. ह्या क्रिया थांबतात, त्यामुळे कॅन्सरची निर्मिती होऊ शकते. त्याला टोरोटॉमा म्हणतात. जनुकांच्या एका रंगसूत्राच्या एका जोडीमध्ये एका जिनोममध्ये 3 बिलियन जनुके DNAची असतात. ही सर्व जनुके 46 रंगसूत्रात सामावलेली असतात. जनुकात नोंदवलेली माहिती एका सिक्वेन्समध्ये ज्या तुकड्यात साठवलेली असते त्याला जीन असं म्हणतात. या माहितीचे प्रसारण ज्या पद्धतीने होते त्याला कॉम्प्लिमेंटरी पायाजोडी असं म्हणतात. उदाहरणार्थ, जनुकातील DNAतील माहिती उलगडण्यासाठी जनुक सिक्वेन्सची कॉपी होते. यापासून कॉम्प्लिमेंटरी RNA सिक्वेन्स तयार होतात. ही क्रिया DNA व RNA मधील आकर्षण निर्माण झाल्यामुळे होते. न्यूक्लिओटाइड ह्यातील आकर्षणामुळे तयार झालेल्या कॉपीतून योग्य रीतीने जुळणारा प्रोटीन सिक्वेन्स तयार होतो. ह्या क्रियेला भाषांतर असं म्हणतात. दुसऱ्या पद्धतीमुळे एक पेशी त्यातील जनुकीय माहिती कॉपी करतात. ह्या क्रियेला रेप्लिकेशन असंही म्हणतात. DNA कंडेन्शन ह्या क्रियेने उपलब्ध असलेल्या अत्यंत छोट्या जागेमध्ये न्यूक्लियसमध्ये व मायटोकॉन्ड्रियामध्ये दाबून बसवले जातात. तसेच वनस्पतीमध्ये तो न्यूक्लियस आणि क्लोरापास्टमध्ये बसवला जातो. बॅक्टेरियासारख्या प्रोकॅरियोट्स एक पेशीत तो वेड्यावाकड्या आकाराच्या बॉक्समध्ये ठासून भरला जातो. ह्या बॉक्सला न्यूक्लिओसाइड असं म्हणतात. ह्या न्यूक्लिओसाइड बॅक्टेरियाच्या किंवा जंतूच्या सायटोप्लाझममध्ये असतात. ह्या त्याच्या भोवतीच्या सायटोप्लाझम सकट जेव्हा प्राण्यांच्या पेशीमध्ये जातो तेव्हा तो पूर्ण बॅक्टेरिया मायटोकॉन्ड्रियाचे सूत्रकणिकांचे रूप होते. थोडक्यात ही सूत्रकणिकेतील DNAची गुंडाळी होय. एक जनुक म्हणजे आनुवंशिकतेचे युनिट. यावरूनच त्या प्राण्याची गुणवैशिष्ट्ये ठरतात. पूर्वी कथन केल्याप्रमाणे 98% DNA मध्ये कोडिंग नसते. ते फक्त 2% मध्ये DNA मध्ये असते. परंतु त्यातील काही अनकोडेड सिक्वेन्सचा वापर रंगसूत्राच्या स्थिरतेसाठी आणि कार्यासाठी केला जातो. जेनेटिक कोड 3 अक्षरांचे असते. त्याला कोडान असंही म्हणतात व त्यातील न्यूक्लिओटाइडचे सिक्वेन्स तयार होतात. उदाहरणार्थ ACT, CAJ, TTI. तसेच कोड समाप्त झाल्याची खूण म्हणजे स्टॉप किंवा नॉनसेन्स अशी सूचना देणारे 3 कोड आहेत. TAA, TGA, TAG. आता DXIA पॉलिमेटल हे एन्झाईम DNAच्या 2 स्तंभांना वेगळे करून DNAचा सिक्वेन्स रिपीट करायला मदत करतात. DNA व्यतिरिक्त असलेले न्यूक्लियसमधील किंवा मायटोकॉन्ड्रियामधील प्रोटीन DNAला घट्ट बांधून ठेवतात. यास DNA प्लस नॉन DNA प्रोटीन घटकास क्रोमॅटिन असेही म्हणतात. प्राणीमात्रातील ह्या घटकाला हिस्टोन असं म्हणतात. ते तबकडीसारख्या आकाराचे असतात. त्याला न्यूक्लिकोम असं म्हणतात. ह्या तबकडीभोवती DNA डबल हेलिक्सचे 2 वेटोळे गुंडाळलेले असतात. हे हिस्टोन ॲसेटिक शुगर फॉस्फेट जे DNAच्या उभ्या स्तंभात असतात ते एकमेकांना जोडले जातात. त्यांचा बेस पेअरशी संबंध नसतो. DNA आणि हिस्टोन ह्यांच्यामध्ये रासायनिक क्रिया घडते, जसे मिथिलेशन आणि फॉस्फोरिलेशन आणि ऑस्टियलायझेशन. या रासायनिक प्रक्रियांमुळे DNAतील माहिती ओळखण्यावर म्हणजेच ट्रान्समिशन प्रक्रियेवर परिणाम होतो. मूळ जोड्यांबरोबर शुगर जोडल्यास न्यूक्लिओसाइड तर फॉस्फेट जोडल्यास न्यूक्लिओटाइड असं म्हणतात. उपरोक्त DNA आणि RNA यांच्या वर्णनावरून आपण बरंच जाणून घेतलंय. शरीरविज्ञानशास्त्रातील या शोधामुळे बरीच उत्क्रांती झाली आहे. वैद्यक क्षेत्रात ह्याचा उपयोगही सुरू झालाय.
आधुनिक शास्त्रात ह्याची स्वतंत्रपणे जेनेटिक इंजिनिअरिंग अशी शाखा अभ्यासासाठी आहे. यात अजूनही संशोधन कार्य सुरू आहे. जोपर्यंत पृथ्वीवर मनुष्य नावाचा विद्वान प्राणी आहे तोपर्यंत अनंतापर्यंत ही शोध मोहिमेचे कार्य अव्याहत चालूच राहणार आहे. आता ह्यात तीळ मात्र शंका राहिलेली नाही. न्यायवैद्यकशास्त्रात DNA विशेष उपयोग होतो. त्याची सुरुवात 1984 मध्ये सर ॲक जेफ्री या ब्रिटिश शास्त्रज्ञाने केली आणि त्याचा पहिला प्रयोग किंवा उपयोग 1988 मध्ये इंडरबाय मर्डर केस कोलिन पिच फोर्कला शिक्षा करण्यासाठी झाला. रक्त, त्वचा, लाळ, केस इत्यादी छोट्या गोष्टीतून DNA साधर्म्यातून पालकत्व किंवा नातेसंबंध शोधण्यात ह्याची मदत होते. आपले पालकत्व नाकारणाऱ्या गर्भ किंवा प्रसूतीमध्ये बलात्काराच्या प्रकरणात या परीक्षणाचा उपयोग होतो. यात सूत्रकणिकेतील DNA उपयोग केला जातो. एकंदरीत अचूक परीक्षणाचा वैद्यकीय शास्त्रासही या सर्वांचा लाभ होऊन सुखी जीवनाचा मंत्र शोधण्याचा मानव प्रयत्न करीत आहे. या उत्क्रांतीला सलाम. जनुक म्हणजे काय? जनुक म्हणजे DNA. जनुकाचा शोध मेंडेलने 1857 ते 1864 या काळात लावला, ज्यामध्ये प्रोटीनचा एक प्रॉडक्ट म्हणजे फंक्शन RNA यांची माहिती सांकेतिकरित्या साठवलेली असते आणि जनुक हा अनुवंशिकतेचा मूळ घटक आहे. या घटकातून एका प्राण्याकडून त्याच्या पुढच्या पिढीकडे माहिती पाठवली जाते आणि हाच फेनोटायपिक ट्रेट म्हणजेच अनुवंशिकता आणि बाह्य वातावरण या समुच्चयातील अनुवंशिकतेचा पाया आहे. बहुतेक सर्व जैविक प्रक्रिया अनेक जनुकांच्यावर वातावरणाच्या होणाऱ्या प्रक्रियेचे वर अवलंबून असते. काही जनुकांचे संक्रमण पुढच्या पिढीमध्ये लगेच दिसून येते, जसे डोळ्यांचा रंग, परंतु काही जनुकांचे संक्रमण लगेच दिसून येत नाही. उदाहरणार्थ रक्तगट आणि काही आजार जसे डायबिटीज, कॅन्सर यांची पुढच्या पिढीत उद्भवण्याची दाट शक्यता. ह्या जनुकाच्या मांडणीमध्ये बदल होऊ शकतात, त्याला म्युटेशन असं म्हणतात. त्यामुळे मूळ जनुकाची वेगवेगळी रूपे त्यात घेतली जातात. त्या रूपांना ॲलेल असं म्हणतात. जनुकांचे संक्रमण नैसर्गिकरित्या ठराविक गुणधर्म पुढे जाणे किंवा जे चांगले आहेत तेच पुढे जावे या पद्धतीने होते. तसेच हे ॲलेल थोड्या फरकाने मूळ प्रोटीनची माहिती संक्रमित करतात व साठवतात. काही व्हायरसमध्ये जनुकांची साठवण RNA मध्ये आणि काही जनुकांमध्ये कुठल्याही माहितीची साठवणूक नसते. त्यामध्ये कोणतीही माहिती नसलेले RNA असतात. अनुवंशिक उत्क्रांतीचा सिद्धांत. डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत मॉडर्न इव्होल्युशनरी सिंथसिस म्हणून ओळखला जातो. आधुनिक उत्क्रांतीवाद या नावाने सुद्धा त्याला संबोधतात. या सिद्धांतामध्ये जनुक केंद्रित उत्क्रांतीवर हा बदल नंतर घडून आला असे सिद्ध केले. बॅक्टेरिया व तत्सम जैविक घटक एकाच मोठ्या गोल क्रोमोझोमवर माहिती साठवतात. कधीकधी ह्या क्रोमोझोमचे छोटे गोल सुद्धा संक्रमित होत असतात. त्यांना प्लास्मिड असे म्हणतात. त्याच्यामध्ये फार थोडी माहिती साठवलेली असते. ही जनुके हॅरिझॉन्टल जीन ट्रान्सफर म्हणजेच आडवे जनुकांचे संक्रमण या क्रियेने घडून येतात. हे संक्रमण एकट्या पेशींमध्ये होते. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे जैविकांना असलेली बॅक्टेरियाच्या विरुद्ध अवरोध होय. हे संक्रमण 2 पेशींमध्ये होत नसून वेगळ्या व्यक्तींमध्ये सुद्धा होत असते. त्यामुळे प्रतिजैविक म्हणजे अँटीबायोटिकचा परिणाम काही काळानंतर पूर्ण नाहीसा होतो. उदाहरणार्थ रोगात वापरली जाणारी जुनी औषधे त्याच्या विरुद्ध अवरोध उत्पन्न आल्यामुळे ती आता काम देईनाशी होतात. DNAच्या नेमक्या कोणत्या भागात माहिती साठवणारी जनुके असतात हे सांगणं कठीण आहे. तसंच एका जनुकांमध्ये एकाच प्रोटीनची माहिती साठवलेली असते असंही समजलं जातं. परंतु नवीन संशोधनामुळे आता एका जनुकामध्ये एकापेक्षा जास्त प्रोटीनची माहिती साठवलेली असते असे निदर्शनास आले. जनुकाची विस्तारलेली व्याख्या
हे सर्व घटक लक्षात घेऊन जनुकाचे वर्गीकरण आता त्याच्यामधून निर्माण होणाऱ्या फंक्शनल प्रॉडक्टवर अवलंबून असतात. सर्व पायरीमध्ये जनुकातील माहिती वाचण्याच्या 2 पायऱ्या आहेत. पहिली पायरी म्हणजे जनुकातील DNA ट्रान्स्क्रिप्शन आणि त्याचे रूपांतर माहितीमध्ये पाठवणाऱ्या RNA मध्ये पाठवणे. हा प्रथम पोस्टमन आहे. जीन्स एक्सप्लेनेशन, जनुकाचा खुलासा, यातून निर्माण होणाऱ्या मॉलेक्यूलच्या घटकाला जीन प्रॉडक्ट असंही म्हणतात. जेनेटिक कोड, DNA मधील जनुकातील घटकांची मांडणी कोणत्या विशिष्ट ॲमिनो ॲसिडची मांडणी आहे हे सांगते. त्यास जेनेटिक कोड असं म्हणतात. 3 न्यूक्लिओटाइडचा एक कंडोन होतो आणि प्रत्येक कंडोन विशिष्ट अमायनो ॲसिडची माहिती देतो. त्याच्याबरोबर एक स्टार्ट कंडोन व 3 स्टॉप कंडोन असतात. ह्यामुळे सुरुवात कोठून झाली व शेवट कुठे आहे हे समजते. असे एकंदर 64 कंडोन आहेत. परंतु ॲमिनो ॲसिड ह्याचा अर्थ राहिलेले कंडोन बिनकामाचे आहेत. त्याचबरोबर एकाच अमायनो ॲसिडची माहिती वेगवेगळ्या ग्रुपचे कंडोन देऊ शकतात असे समजले जाते, परंतु त्यांचे जनुकीय सांकेतीकरण झालेले आहे. असे 20 कंडोन आहेत. कंडोन व नत्र आम्ल यांच्यातील माहितीची देवाणघेवाण सर्व जिवंत प्राण्यांमध्ये जवळजवळ सारख्याच पद्धतीने होते. ट्रान्स्क्रिप्शन, वनस्पतींच्या पेशींमध्ये माहितीची उकल करण्याचे काम न्यूक्लियसमध्ये होते, परंतु बॅक्टेरियासारख्या जंतूंमध्ये हे काम सायटोप्लाझममध्ये होते, कारण त्यांना न्यूक्लियस नसतोच. प्राणी आणि वनस्पती यांचे सेलमधील न्यूक्लियसमध्ये झालेल्या ट्रान्स्क्रिप्शन व नंतर त्यात काही बदल होऊन ती माहिती भाषांतरासाठी सायटोप्लाझममध्ये पाठवली जाते. ट्रान्सलेशन, जनुकातील सांकेतिक माहितीचे रूपांतर यामध्ये 3 न्यूक्लिओटाइड एका वेळेला वाचले जातात, म्हणजे एका वेळेला 3 रूपांतरित केले जातात. त्यांच्यामध्ये रासायनिक प्रक्रिया जी होते ती खास RNAच्या घटकांमध्ये होते. त्यांना RNA असंही म्हणतात. त्यावेळेला tRNA यांच्याबरोबर जुळणाऱ्या mRNA बरोबर साधला जातो. त्यावेळी रिबोसोम त्या अमायनो ॲसिडला जोडला जाऊन त्यातील नवीन पॉलिओपेप्टाइड चेन तयार होते आणि अमायनो ॲसिड टर्मिनसचे रूपांतर होऊन कार्बोसाइड जंक्शन तयार होते. ही क्रिया होण्याआधी आणि त्यानंतर तयार झालेले प्रोटीन्स त्रिमितीपूरक घड्यांमध्ये रूपांतरित होतात. नंतर ते पेशींच्या कामासाठी वापरले जातात. जनुकांचे प्रमाणीकरण म्हणजेच रेग्युलेशन, जनुकातील माहिती जेव्हा पाहिजे तेव्हाच उकलली, उलगडली किंवा रूपांतरित केली गेली तर त्याचा उपयोग. या क्रियेला जेनेटिक रेग्युलेशन म्हणतात, कारण जनुकांजवळ मर्यादित प्रमाणात शक्ती असते. हे नियमितीकरण बाहेरील वातावरणावर तसेच त्यातील आतील वातावरणावर यावर त्याच्याबरोबर प्राण्यांमध्ये जनुकाच्या त्याला नेमून दिलेल्या विशिष्ट कामावर अवलंबून असते. जनुकांचे नियमितीकरण पुढील पायऱ्यांपैकी कोणत्याही पायरीला करता येऊ शकते. माहितीचे उकलीकरण करण्याच्या प्रक्रियेची सुरुवात, RNAमध्ये घडणाऱ्या घडामोडी आणि तिसरं म्हणजे भाषांतरानंतर प्रोटीनमध्ये होणारा बदल. नॉन कोडिंग RNA, ज्या जनुकांमधील RNAमध्ये माहिती साठवलेली नसते त्यातील काही RNA एन्झाईम करण्याच्या क्रियेला उपयोगी पडतात. त्यांना रिबोझाईम्स असंही म्हणतात, म्हणजेच एन्झाईम तयार करणे. काही व्हायरसमध्ये माहितीची साठवणूक संपेपर्यंत RNAमध्ये असते आणि त्यात DNA नसते. त्यामुळे ते ज्या पेशींमध्ये प्रवेश करतात त्या पेशी त्यांच्यासाठी प्रोटीन्स तयार करतात. परंतु HIV सारखे व्हायरसेस RNA पासून DNA तयार करतात. अनुवंशिकता, प्राणी मात्र त्यांची जनुके त्यांच्या पालकांकडूनच घेतात. असेक्स्युअल रिप्रोडक्शन म्हणजे त्यांच्या 2 कॉपी असतात. दोघांचा निम्मा निम्मा भाग घेऊन क्रोमोझोम तयार होतात. DNAचे कॉपी करणे, नवीन आवृत्ती करणे, पेशींची वाढ, जडणघडण आणि पुनरुत्पादन या क्रिया पेशींच्या विभाजनावर अवलंबून असतात.
यामध्ये प्रत्येक जीनची कॉपी तयार होते, त्यालाच जेनेटिक ड्युप्लिकेशन म्हणतात. या कॉपी तयार करण्यासाठी खास पॉलिमरेज असतात. हे पॉलिमरेज एक स्ट्रँड वाचून नवीन दुसरा स्ट्रँड म्हणजे स्तंभ तयार करतात. DNA दोन उभे स्तंभ आडव्या मूळ जोडीमुळे एकमेकांशी बांधलेले असतात. त्यामुळेच फक्त एकाच स्तंभाची माहिती वाचली तरी ती पुरते. ही DNA पुनरावृत्तीची पद्धत म्हणजेच पुढच्या पिढीतील डॉटर सेल असं त्याला म्हणतात. एका ओरिजिनल स्ट्रँड किंवा एक नवीन तयार केलेला स्ट्रँड असतो. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये पालकातील सर्व जीन्सची डायरेक्ट कॉपी केलेली असते. तथापि सेक्शुअल प्रोडक्शनमध्ये मेशन नावाच्या वेगळ्या खास पेशींच्या विभाजन पद्धतीचे ज्या पेशी तयार केल्या जातात त्यांना गॅमेट म्हणतात. त्यांना जर्म सेल असंही म्हणतात. ह्यात हेप्लॉइड घेतली जाते. स्त्रियांमध्ये तयार झालेली गॅमेट्सना बीजांड म्हणतात. पुरुषांमध्ये तयार झालेल्या गॅमेट्सना स्पर्म म्हणतात. एग्ज अँड स्पर्म हे दोन एकत्र आल्यावर डिप्लॉइड म्हणजे डबल झालेले फर्टिलाइज्ड एग्स तयार होतात. म्हणजेच एक पेशी जिच्यामध्ये दोन संच असतात, त्यातील एक आईकडचा आणि एक वडिलांकडचा असतो. रंगसूत्र म्हणजे क्रोमोझोम. उपरोक्त जेनेटिक लिंकेज आनुवंशिकतेच्या बंधाचा मूळ पाया रंगसूत्र आहेत. माणसाच्या रंगसूत्राचे दोन प्रकार आहेत. शरीर रचनेबद्दल माहिती साठवणारे रंगसूत्र आणि दुसरा माणसाच्या लिंगाबद्दल माहिती साठवलेली असते. काही जनुकीय आजार माणसाच्या लिंगाबरोबर जोडलेले असतात व त्याचे संक्रमण लिंगसूत्राद्वारेच होते. अशा जनुकीय आजारांचे संक्रमण होऊ नये यासाठी ब्रिटनमध्ये नुकतेच संशोधन झालंय. भारतीय शास्त्रज्ञ चॅटर्जी यांनी याबाबत संशोधन करीत जनुकीय आजार शोधून काढण्यात यश मिळवलंय. या रंगसूत्रांव्यतिरिक्त माणसांच्या पेशीमध्ये शेकडो सूत्रकणिका असतात. एखाद्या सजीवाला त्याची वाढ होण्यासाठी व त्याचे कार्य सुरळीत चालण्यासाठी त्यांच्यातील पेशींचे सतत विभाजन होऊन जुन्या पेशी नष्ट झाल्यावर त्यांचे जागी नवीन पेशी निर्माण व्हाव्या लागतात. या पेशी विभाजनाच्या वेळी DNA मोडतोड होऊन चालत नाही, तर तो व्यवस्थित असायला लागतो. त्याचं विभाजन इतर पेशींमध्ये सारख्या प्रमाणात व्हायला लागतं. ह्या प्रक्रियेत DNA कॉपी करणं व तंतोतंत विभाजन करणं रंगसूत्राचा मोठा वाटा ह्याच्यामध्ये असतो. तरीही त्यात चुका घडतातच व रंगसूत्राच्या संस्थेत अथवा रचनेत बदल झाल्यास एकतर त्या पेशी मरतात किंवा कर्करोगाच्या पेशींमध्ये रूपांतर होते. याचबरोबर पुनरुत्पादनासाठी लागणाऱ्या बीजपेशी म्हणजेच बीजांड अथवा शुक्रजंतू ह्यांच्यामध्ये रंगसूत्रांचे प्रमाण व्यवस्थित असायला लागते आणि त्यांची रचनाही व्यवस्थित असावी लागते. असे न घडल्यास डाऊन सिंड्रोम सारखे आजार निर्माण होतात. यात 21 क्रमांकांच्या रंगसूत्रात 2 ऐवजी 3 कॉपीचे संच सापडतात. वेगवेगळ्या सजीवांमध्ये रंगसूत्रांची संख्या वेगवेगळी असते. बहुतेक बॅक्टेरियामध्ये 1 किंवा 2 रंगसूत्रे असतात. त्यांना क्रोमोझोम असं नाव आहे. सजीवाच्या केंद्रकामध्ये रंगसूत्रे एका ओळीत मांडलेली असतात. जोडीनी रंगसूत्र फक्त बीजपेशींमध्येच नसतात, त्यांच्यामध्ये रंगसूत्राची एक प्रत असते. जेव्हा 2 विरुद्ध प्रकारच्या बीजपेशी एकत्र येतात तेव्हा त्यांचे एकत्रीकरण होऊन जी एक पेशी बनते तीत प्रत्येक रंगसूत्राचे 2 संच असतात. याच पेशीचे पुढे वारंवार विभाजन होते व त्यातून पूर्णरूप घेतलेला सजीव तयार होतो. तोपर्यंत हे विभाजन 50-60 वेळा झालेले असते. या सजीवातील सर्व पेशींमध्ये रंगसूत्राच्या जोडीचा पूर्ण संच असतो. प्रत्येक सजीव प्रकारात ठराविक संख्येने रंगसूत्र असतातच. उदाहरणार्थ माणसामध्ये 23 जोड्या तर फळमाशांमध्ये रंगसूत्राच्या 4 जोड्या असतात. तांदळामध्ये 12 जोड्या असतात तर कुत्र्यांमध्ये 39 जोड्या असतात. ज्या प्रकारे आपण DNAचा अभ्यास करतोय त्यात रंगसूत्र फार महत्त्वाची असतात. कधी कधी पेशींच्या विभाजनामध्ये
जनुकांचे पुनर्एकत्रीकरण होते. त्या पुनर्एकत्रीकरणामध्ये एका डीएनएची लांबी बरोबर तेवढीच दुसऱ्या डीएनएची लांबी उचलली जाते. दोन्हीकडे बदललेली जनुक जर सारखी असतील तर त्या डीएनएमध्ये एकही बदल होत नाही. पण ती जर सारखी नसतील तर ते वेगळ्या पद्धतीने पुन्हा रचले जातात. एका क्रोमोझोमवरील 2 जनुके जवळ असतील त्यांचे मिलन लवकर होतं. अशा पद्धतीने जेव्हा जनुके एकमेकांना जोडली जातात त्यांना जेनेटिक लिंकेज म्हणतात. मॉलेक्युलर इनहेरिटन्स, मूळ घटकाचे अनुवंशिक संक्रमण. जनुकाची पुनरावृत्ती व प्रसार एका पिढीतून दुसऱ्या पिढीत होतो. त्याला म्युटेशनल इनहेरिटन्स असंही म्हणतात. आणि या अनुवंशिकतेचा पाया व त्याच्या क्लासिकल पिक्चरबरोबरील संबंध यातून लक्षात येतो. प्राणी मात्र त्याच्या पालकाचे गुण अनुवंशिकतेने घेतात, कारण पुढच्या पिढीतील पेशींमध्ये त्याच्या पालकाच्या जनुकाची कॉपी केलेली असते. पेशीच्या विभाजनाच्या क्रियेत किरणोत्सर्गामुळे अथवा क्षकिरणामुळे, काही रसायनं, विषाणूंमुळे किंवा बाह्य वातावरणातील ताणांमुळे ज्या चुका घडू शकतात, हे बदल किंवा चुका ठराविक पद्धतीने घडत नसून त्या जनुकांमध्ये कशाही वेड्यावाकड्या घडू शकतात. बऱ्याच पिढ्यांनंतर या चुका ठराविक पद्धतीने घडताना आढळतात. प्राणीमात्रांच्या पेशीत हे प्रमाण 10⁻⁹ असं, तर विषाणूंमध्ये 10⁻⁻6 एवढं असतं. सबसेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये पालकाच्या जीन्सची कॉपी असते. त्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचे पेशीचे विभाजन होते. त्याला मिओसिस असं म्हणतात. आणि ह्या क्रियेने तयार झालेल्या पेशीस गॅमेट असं म्हणतात. या पेशींमध्ये जीन्सची एक कॉपी असते. स्त्रियांमध्ये निर्माण झालेल्या गॅमेटना बीजांड असं म्हणतात, तर पुरुषात तयार झालेल्या गॅमेटना शुक्रजंतू असे म्हणतात. म्हणजेच हे शुक्रजंतू व बीजांड ह्यापासून डायप्लॉइड पेशी तयार होतात. त्यास फर्टिलाइज्ड एग्स असे म्हणतात. हे फर्टिलाइज्ड एग्स एक पेशीच आहे. त्यात जनुकाचे 2 संच आई वडील आहेत. या मायोसिस ह्या क्रियेने कधीकधी जनुकांचे क्रॉसिंग ओव्हर होते. ह्यामध्ये डीएनए मधील ॲलेल सारखे असतीलही तर ह्या क्रॉसिंग ओव्हरचा काहीच परिणाम होत नाही. परंतु तेच ॲलेल वेगळे असतील तर त्याच्यामध्ये पुनर्रचना होते. मेंडल्स प्रिन्सिपलमध्ये ज्या स्वतंत्ररित्या पुनर्रचना होते, ही स्वतंत्ररित्या होणारी जनुकाची पुनर्रचना मेंडेलियन प्रिन्सिपलचा पाया आहे. त्यामुळे कोणता ॲलेल, कोणती अनुवंशिकता अदलाबदलीमध्ये स्वीकारेल हे स्वतंत्ररित्या ठरवले जाते. हे तत्व फक्त अशा जनुकाच्या बाबतीत आहे जी जनुके फार लांब असतील तरच अदलाबदल होतो. जवळ असल्यास अदलाबदल शक्यतो होतच नाही. मॉलेक्युलर इव्ह्युलेशन, मूळ घटकातील उत्क्रांती. म्युटेशन, मूळ स्वरूपात होणारा बदल डीएनएचे कॉपी होणे बहुतेक वेळेला तंतोतंत जुळणारे असते, परंतु ह्यात काही वेळा चुका घडतात. त्यालाच म्युटेशन असं म्हणतात. या चुकांचे प्रमाण प्राणीमात्रांच्या पेशीत फार कमी असतं. ते वनस्पती व प्राणी दोन्हींमध्ये आहेच. ते साधारणपणे 10⁻⁸ न्यूक्लिओटाइड असे पर रेप्लिकेशन आहे. तथापि व्हायरसेसच्या RNAमध्ये हे प्रमाण 10⁻³ इतके असते. ह्याचा अर्थ माणसाच्या जनुकामध्ये प्रत्येक पिढीत 1 ते 2 म्युटेशनची भर पडते. ह्या प्रकारच्या चुकांमुळे जनुकांमध्ये जे बदल होतात ते बदल मिससेन्स ह्या प्रकारात मोडतात. त्याला एका कंडोनने वेगळ्या ॲमिनो ॲसिडला एन्कोड करणे असं म्हणतात. तथापि नॉनसेन्स प्रकारांमध्ये स्टॉप कंडोन ह्या आधीच येतो. मोठ्या प्रमाणामध्ये म्युटेशन झाले व त्यामुळे क्रोमोझोमच्या रिकॉम्बिनेशनवर परिणाम झाला तरच म्युटेशन मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे क्रोमोझोममध्ये विकृती तयार होतात. ह्या विकृतींमध्ये ड्युप्लिकेशन, डिलिशन आणि रिअरेंजमेंट किंवा इन्व्हर्शन या सर्व गोष्टींना क्रोमोझोम विकृत असे म्हणतात.
जेव्हा एका जनुकामध्ये वेगवेगळे ॲलेल असतात तेव्हा त्यास पॉलिमॉर्फिक असं म्हणतात. जनुकामध्ये बहुतेक वेळेला आढळणाऱ्या ॲलेलला वाईल्ड टाईड असं म्हणतात, तर क्वचित सापडणाऱ्या ॲलेलला म्युटंट असं म्हणतात. जनुकामधील ही विविधता एका ठराविक फ्रिक्वेन्सीने वेगवेगळ्या ॲलेलमध्ये निर्माण होते, त्यास नॅचरल सिलेक्शन असं म्हणतात. आणि त्याचबरोबर हे बदल जेनेटिक ड्रिफ्टने होतात. वाईल्ड टाईपमधील ॲलेल हे कॉमन असतात, दरवेळेला लेस कॉमन ह्याचे पूर्वज असतात. आणि त्याचबरोबर वाईल्ड टाईडचे ॲलेल न्यूटनपेक्षा जास्त ताकदवान असतात असंही नाही. जनुकांमध्ये होणारे बदल, चुका म्हणजेच म्युटेशन, बहुतेक वेळेला त्या जनुकांमध्ये काही बदल घडवून आणत नाहीत. त्यांना सायलेंट म्युटंट असं म्हणतात. एकापेक्षा जास्त करून एकाच अमायनो ॲसिड एनकोड करते, त्यामुळे म्युटेशनचा त्यावर परिणाम होत नाही. त्याला सिनॉनिम्स म्युटेशन असंही म्हणतात. काही म्युटेशनमध्ये अमिनो ॲसिडचा सिक्वेन्समध्ये बदल होतो, परंतु नवीन तयार झालेले ॲमिनो ॲसिड पहिल्या ॲमिनो ॲसिडसारखंच काम करीत असल्याने बदल जाणवत नाही. त्याला कॉन्झर्व्हेटिव्ह म्युटेशन असं म्हणतात. बरेच म्युटेशन्स नुकसानकारक किंवा धोकादायक असतील तर हे म्युटेशन नॅचरल सिलेक्शन ह्या पद्धतीने काढून टाकले जातात. जनुकीय व्यंग किंवा आजारपण हे धोकादायक किंवा नुकसानकारक म्युटेशन जर नष्ट झाले नाही तर पुन्हा जन्माला येतात. अशा प्रकारची व्यंगे किंवा आजार हे अचानक नुकसानकारक ठरतात किंवा आनुवंशिकतेने ते पुढच्या पिढीत संक्रमित सुद्धा होतात. नवीन जनुकांची उत्पत्ती, जी जनुकं निकामी झालेली असतात त्यांना स्युडो जीन्स असं म्हणतात. अनाथ जनुके ही दोन्हीकडे नसतात, परंतु ते अतिशय क्वचित वेळेला घडतं. ही जनुके नेहमीच्या जनुकांपेक्षा आकाराने लहान व अतिशय साधी असतात. जनुकांचं आडवं संक्रमण जेव्हा पुनरुत्पादनाच्या नेहमीच्या क्रियेने घडते, विशेषतः हे संक्रमण प्रोकॅरियोटमध्ये घडते, त्याला आडवे जनुकीय संक्रमण होते. प्रोकॅरियोट आणि त्यामुळे अँटीबायोटिक्स रेझिस्टन्स तयार होतो. जीनोम एका पेशीत अथवा सजीवात असलेल्या एकूण जनुकांना जनोम म्हणतात. ह्यात पेशींमध्ये असलेली सर्व जनुके आणि त्यांचे नॉन कोडिंग सिक्वेन्स ह्या दोन्हीचा अभाव असतो. जनुकांची संख्या प्रत्येक प्राणीमात्रांबरोबर ह्यांची संख्या बदलते. आकाराने सर्वात लहान जनुके व्हायरसेसमध्ये सापडतात, तसेच ते अत्यंत लहान आकारामध्ये व्हायरॉइडमध्ये सापडतात. तथापि वनस्पतींमधील पेशीत असणारे जीन खूप मोठ्या संख्येने असू शकतात. उदाहरणार्थ तांदळाच्या सेलमध्ये 46,000 तर माणसांमध्ये जनुकांची संख्या फक्त 20,000 असते. ह्यातील 1 ते 2% प्रोटीनच्या कोडिंगसाठी वापरले जातात. इसेन्शियल जीन्स जनुकांमधील फार थोडी जनुके गरजेची असतात, परंतु बॅक्टेरियामध्ये 250 ते 400 इसेन्शियल जीन्स आहेत. हाऊसकीपिंग जीन्स म्हणजे घर सांभाळणारी जनुके, पेशीच्या रोजच्या कार्यासाठी लागणारी जनुके यांची संख्या बहुतांश सारख्याच पातळीवर असते. म्हणून याचा जनुकांचे विश्लेषण करण्यासाठी प्रायोगिकरित्या कंट्रोल म्हणून उपयोग केला जातो. परंतु सर्व इसेन्शियल जीन हाऊसकीपिंगसाठीच वापरतात असं नाही. जेनेटिक इंजिनिअरिंग जैविक तांत्रिक शास्त्राच्या मदतीने पेशींमध्ये जनुकांमध्ये बदल घडवून आणता येतात. DNA ची दुरुस्ती करण्यासाठी न्यूक्लियस एन्झाईमचा वापर केला जातो. यालाच सिंथेटिक बायोलॉजी असंही म्हणतात. याचा वापर मोठ्या प्रमाणात कृषीशास्त्र आणि वैद्यकशास्त्रात केला जातो. अनेक पेशीय प्राण्यांमध्ये गर्भावस्थेत या जनुकांमध्ये बदल घडवून आणता येऊ शकतात. तसेच पूर्ण वाढ झालेल्या प्राण्यांमध्ये देखील आनुवंशिक आजारांवर उपाययोजना करण्यासाठी जीन थेरपीद्वारे सुधारणा करता येऊ शकते. नवीन जनुकशास्त्राला आता मोलेक्युलर जेनेटिक असंही संबोधतात.
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्